तर मित्रांनो नमस्कार. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या 24 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र त्या दिवशी आनंद आणि निकितावर हाराच्या चोरीचा आळ घेतला गेला होता आणि तेव्हापासूनच समर आणि आनंद आणि निकिताची मैत्री तुटली होती. समरचा देखील त्यावेळी विश्वास उडाला होता की त्यावेळी निकिताच्या पर्समधून तो हार निघाला होता. त्यानंतर स्वानंदीला तर माहीत असतं आनंद दादा हे सगळं करू शकत नाही आणि निकिता ताईचा स्वभाव तर मला माहीतच आहे. इतक्या दिवसाची याची मैत्री एका हारामुळे विस्कटून गेली आहे. स्वानंदीला मात्र त्यांची मैत्री परत एकदा जुळवून द्यायची होती. त्यांच्या मैत्रीतला दुरावा संपवून टाकायचा होता. त्यामुळे स्वानंदीनं सगळं काय सत्य सगळ्यांच्या समोर आणलं आणि त्या दिवशी त्या मल्लिकानेच हे सगळं तिच्या मैत्रिणीला करायचं सांगितलं होतं की निकिताच्या पर्समध्ये तो हार टाकून द्यायचा आणि मग इकडं पार्टीमध्ये सगळा गोंधळ घालायचा. निकिताची आणि आनंदचा मात्र समरसोबतचा संबंध सगळा काही तोडून टाकायचा. आता प्रत्येक वेळी आनंद मात्र समरच्या प्रत्येक दुःखाच्या क्षणी सुखाच्या क्षणी हजर राहायचा. ते मात्र मल्लिकाला आवडलं नव्हतं. मल्लिकाने आनंदला चॅलेंज पण दिलं होतं की तू माझ्या कंपनीमध्ये काम कर, मी तुला लाखोने पगार देईन मंथली. तर तेवढ्या वेळामध्ये आनंद मात्र समरचं सगळं काही कामं करत होता. सगळा बिझनेस आनंदच हँडल करायचा, फक्त नाव समरचं होतं. त्यावेळी ते मल्लिकाला वाटलं की हा आनंद जर माझ्या साईडने माझ्या कंपनीमध्ये काम करायला आला तर माझी कंपनी लवकर ग्रो होईल. पण ते आनंदला आवडलं नाही. तर मल्लिकाने त्यावेळी आनंदला किडनॅप देखील केलं होतं. त्याच्यामुळे आनंद इतकं करूनही ऐकला नाही म्हणून चोरीचा आळ त्या आनंद आणि निकितावर घातला, जेणेकरून यांची मैत्री कधीच टिकणार नाही आणि आनंद आणि समर परत कधीच एकत्र येणार नाही आणि मग समरचा बिझनेस असाच विस्कटत जाईल म्हणून हा मल्लिकाचा सगळा प्लॅन होता. त्यानंतर मग स्वानंदीने हे सत्य सगळ्यांच्या समोर आणलं. फक्त असंच तोंडाने सांगायचं म्हणून नाही की तिनं खूप मोठा पुरावा देखील ती घेऊन आलेली असते. सगळेजण हॉलमध्ये असतात तर स्वानंदी म्हणू लागते, कारण की तेवढ्या वेळामध्ये मल्लिकाची मैत्रीण पण देखील तिथेच आलेली असते. तेवढ्या वेळामध्ये लगेचच स्वानंदी म्हणू लागते की हे बघा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आणि हे दाखवल्याच्या नंतर कुठे जाऊन तरी तुमचे डोळे उघडतील. तेवढ्या वेळामध्ये स्वानंदी मात्र त्या लॅपटॉपमध्ये ते पेनड्रॉइव लावते आणि सगळ्यांना दाखवते आणि मग ती हारात निकिताच्या पर्समध्ये या मल्लिकाच्या मैत्रिणीनेच तो हार टाकलेला असतो. मल्लिकाला तर खूप मोठा धक्का बसतो. मल्लिकाला वाटत असतं आता हिनं जर माझं नाव घेतलं तर माझं काही खरं नाही, हा समर आम्हाला घराच्या बाहेरच हाकलवून लावेल. तेवढ्या वेळामध्ये स्वानंदी धावतच तिच्या पुढे जाते, म्हणू लागते काय निकिता वहिनीच्या पर्समध्ये तुम्हीच हार टाकला होता ना, खरंच सांगा, हे सगळं करताना तुम्हाला लाज नाही वाटली का? एका बाईवर चोरीचा आळ घालायचा आणि तुम्ही स्वतः बाई असताना हे सगळं तुम्हाला कसं करू वाटलं? त्यावेळी ती तर काहीच बोलत नाही. तर स्वानंदी तिला जाम विचारत असते. समरला तर डायरेक्टली रडायला येतं की आनंद आणि निकिताचं याच्यामध्ये काहीच चूक नव्हती, हे सगळं त्यांनी केलंच नव्हतं. मग मी इतकं मोठं पाप कसं केलं? आमची लहानपणीपासूनची मैत्री मी कशी एका क्षणात तोडून टाकली? असा समरला पश्चाताप होत असतो. समरला वाटत असतं की मी आनंद आणि निकिताला कसं जाऊन भेटेल आणि कसं नाही. समरला मग त्यांच्या ऑफिसमधल्या जुन्या आठवणी खूप आठवू लागतात की निकिता, आनंद आणि समर कसे एकमेकांसोबत जेवायचे, एकमेकांसोबत मस्ती करायचे, सगळ्या काही गोष्टी शेअर करूनच खायचे. हे सगळं समरला आठवू लागतं आणि त्याला डायरेक्टली रडायला येतं. तो म्हणत असतो मी खरंच खूप चुकीचं केलं आहे आणि स्वतः सायकलवर बसून आनंदच्या घराकडे जातो आणि सायकलची बेल देखील वाजवतो. तर आनंद काही खाली येत नाही. समर खूप मोठ्याने म्हणू लागतो आनंद यार प्लीज खाली ये, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि ती चूक सुधारण्यासाठीच मी तुझ्याकडं आलो आहे, प्लीज मला माफ कर आणि आता आपल्या मैत्रीमधला एकदाचा दुरावा संपून टाकून परत तू माझ्याकडे. माझं मन कोणत्याच कामात लागत नव्हतं जेव्हापासून तू माझ्याकडे नव्हतास ना. तर निकिता आणि आनंद पण वरती बसून सगळं ऐकत असतात, तेही देखील खूप हळवे होत असतात. तर समर म्हणू लागतो की आनंद प्लीज इतका हट्ट नको धरूस, इतकं नको राग धरू माझ्यावर. मला कळलं आहे माझी चूक ना, मला जाणवले आहे की मी काहीतरी खूप मोठी चूक केली. यामध्ये तुमची काहीच चूक नव्हती. आता कुठे माझे जाऊन डोळे उघडले आहेत म्हणून तर मी तुझ्याकडे आलो आहे ना, प्लीज मला माफ कर आणि तू खाली ये. तर निकिता आणि आनंद तर काही खाली येत नाही. मात्र त्यांचंही मन लागत नसतं पण ते पण काही खाली येत नाही. तर समर हात जोडून तिथेच रडत म्हणतो की प्लीज आनंद माझ्याकडे ये यार, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. सगळं काय घालून समर सगळं बोलत असतो. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं. तोपर्यंत मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.